हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल सात्विक क्रिएशन. आज आपण पाहणार आहोत पिकॉक हेअरपिन कसे बनवावे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पिकॉक हेअरपिन आपण जे बनवणार आहोत त्यासाठी लागणारे मटेरियल 0.3 mm ची तार, त्याचबरोबर आपल्याला पिकॉक स्टोन लागतील या प्रकारची मीडियम साईज, ड्रॉप साईजचे मी घेतलेले आहे. त्याचबरोबर या हेअरपिन्स असतात, लूपिन्स, याला जुडापिन असेही म्हणतात. कटर, राऊंडर, त्याचबरोबर आपण मीडियम साईजचे मोती घेतलेले आहे आणि 0 साईजचे गोल्डन बीड्स. सुरुवातीला आपल्याला 0.3 mm च्या तारेचा तुकडा कट करून घ्यायचा आहे. थोडासा मोठाच घ्या, म्हणजे कुठेही जॉईन वगैरे करायची गरज लागत नाही. इथे आपल्याला छोटासा एक पीळ द्यायचा आहे, म्हणजे आपला मोती खाली गळून पडणार नाही. आता आपल्याला या तारेमध्ये एक मोती टाकायचा आहे. त्याचबरोबर एक गोल्डन बीड्स, पूर्ण एंडपर्यंत आणायचं आहे, इथेपर्यंत. आणल्यानंतर गोल्डन बीड्स बाजूला घेऊन आपल्याला व्हाईट मोत्यातून तार खाली पास करायची आहे, म्हणजे असं या पद्धतीने पाहू शकता. पुन्हा एक दाखवते तुम्हाला. एक गोल्डन बीड्स, मोती, त्याचबरोबर एक गोल्डन बीड्स, असं पूर्ण खाली आणायचं. खाली आणल्यानंतर अंगठ्याच्या साहाय्याने मोती इथे टाईट पकडायचा, गोल्डन बीड्स बाजूला घ्यायचा आणि या मोत्यातून आपल्याला तार खाली पास करायची. पाहू शकता. असं आपण 10 ते 11 मोती ओवून घेऊया. या पद्धतीने मी 10 मोती ओवून घेतलेले आहेत, पाहू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी ॲडिशनल तार आहे त्याचा थोडासा तुकडा आपण कट करून घेऊया. इथे आपल्याकडं हा जो स्टोन आहे हा असा मध्यभागी ठेवायचा. तुम्ही बोटाकडे लक्ष द्या, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल कसं करायचं, या पद्धतीने. आणि शेवटचा मोती आणि इकडून जे घेतलेला मोती त्याला असं 2-2 मोती पकडून आपण पॅक करून घेऊया मोती स्टोन भोवती, म्हणजे स्टोन आपला हलणार नाही. गॅप वगैरे जर असं राहिला असेल तर ते स्वतःच कवर होऊन जातं मग. या पद्धतीने. त्यानंतर खालून तार मी घेते आणि इथे वरती काढते. जो आपण स्टोन घेतला होता त्याला असे होल असतात, म्हणजे साईडला, तर तार आपण या साईडने इकडून तिकडून आपण नेहमी पास करू शकतो. आता हे वरती घेतल्याच्या नंतर एक मोत्याभोवती मी गुंडाळलं. त्याचबरोबर आता आपण गोल्डन बीड्स आपण टाकून घेऊया. आपल्याला याभोवती माळ तयार करायची आहे, त्यामुळे
याभोवती मी अशी माळ गुंडाळल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की पुन्हा एकदा दाखवते वाटल्यास. ही आपण मोती जे गोल्डन बीड्स होते ते ओवून घेतले. स्टोन भोवती असे ह्याची माळ ओवून घ्यायची अशी आणि इथं मोतीला अशी पॅक करून घ्यायची. आता हे जे आहे ते या पद्धतीने असतं, त्यामुळे आपल्याला ही जी माळ आहे ही मोत्याभोवती पॅक करायची. खालून तार घ्यायची, 2-2 मोत्यातून वरती काढायची, यामध्ये निघली पाहिजे आणि तिथेच जाग्यावरती खाली प्रेस करायची अशी. पुन्हा एकदा 2 मोत्यातून वरती घ्या, असं एक 4 ते 5 वेळा करा आणि तिथल्या तिथेच असं खाली घ्या, म्हणजे तार इकडे तिकडे गेलेली दिसत नाही. हे या पद्धतीने मी गुंडाळून घेतलेलं आहे. आणि ही तार जी आपली आता शिल्लक राहिलेली आहे, आपल्याला काय करायचं आहे, इथे हा युपिन आहे. आता हे फ्लॉवर आपल्याला युपिन्सवरती या पद्धतीने जॉईन करायचं आहे. त्यासाठी मधून आपल्याला या पद्धतीने घ्यायची आहे तार. त्याचबरोबर अंगठ्याच्या साहाय्याने इथे असं टाईट पकडायचं. पाहू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने घेतलं आहे असं. आता ही जी तार आहे ती या साईडनी पुन्हा एकदा मोत्याला गुंडाळून घेऊया आणि पुन्हा मध्ये घालायचं, म्हणजे इथून यायला पाहिजे. पुन्हा एकदा अंगठ्याच्या साहाय्याने थोडा वेळ टाईट पकडा, जोपर्यंत पूर्ण फ्लॉवर बसत नाही याच्यावरती तोपर्यंत थोडं ते हालतच राहणार आहे. असं 2-2 मोती पकडून तारा पास करून घ्या या पद्धतीने. पुन्हा एकदा तारा अशी खाली घालायची, पुन्हा या साईडने पाहू शकता पाठीमागून कशा पद्धतीने इकडून तिकडून मी जॉईन करून घेतलेले आहे. आणि त्यानंतर इथे जी मध्यभागी तार आणायची आणि आपल्याला शिल्लक राहिलेली कट करून घ्यायची आहे. असं या पद्धतीने आपलं फ्लॉवर जे आहे ते रेडी झालेलं आहे. या पद्धतीने तुम्ही पिकॉक हेअर पिन्स जे आहे ते तुम्ही बनवू शकता घरच्या घरी. या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून पहा आणि जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. थँक्यू.